नमस्कार मुलांनो. चिन्हे आपल्याला जीवनात महत्वाची भूमिका बजावतात. ते कमी वर्णांसह अचूक अर्थ व्यक्त करतात. विज्ञानातही ते महत्वाची भूमिका बजावतात बरं का. आजच्या सत्रात आपण विद्युत प्रवाह आणि त्याचे परिणाम वर्ग 7वा विज्ञान या धड्यातून विद्युत घटकांचे प्रतीक आणि सर्किट आकृती याबद्दल शिकूया. शिकण्याचे परिणाम. या सत्राच्या शेवटी तुम्हाला हे समजेल, स्वतःहून सेल बनवणे, ड्राय सेल, इलेक्ट्रिक घंटाकांची चिन्हे, सेलपासून बॅटरी बनवणे, सर्किट डायग्राम्स, मालिका आणि समांतर सर्किटे. या धड्यातील कीवर्ड्स. सेल विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी रासायनिक अभिक्रियांचा वापर करणारा विद्युत ऊर्जा स्रोत. म्हणजे सेल. बॅटरी म्हणजे रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारे एक किंवा अधिक विद्युत पेशी असलेले उपकरण. विद्युत घटक. चिन्हे. सर्किट आकृती म्हणजे चिन्हांचा वापर करून सर्किटचे चित्र. सिरीज सर्किट सर्व घटका एक टोकांपासून दुसऱ्या टोकापर्यंत जोडलेले असतात आणि विद्युत प्रवाहासाठी एकच मार्ग तयार करतात. त्याला सिरीज सर्किट असे म्हणतात. समांतर सर्किट म्हणजे विद्युत प्रवाहासाठी एकापेक्षा जास्त मार्ग असलेले उपकरण. सुरुवात करण्यापूर्वी या सत्राचा संकल्पना नकाशा पाहूया. आपण स्वतः एक सेल बनवण्याची कृती करूया. दोन इंजेक्शन बाटल्या घ्या. नंतर जाड तांब्याच्या तारेचे 2 ते 3 सेंटीमीटर लांब तुकडे करा आणि सँडपेपर वापरून ताऱ्यांचा दोन्ही टोकांचे कटिंग्सचा सुमारे 1 सेंटीमीटर भाग खरडून घ्या. सोडलेला कोरडा सेल तोडून उघडा आणि त्याचे बाह्य धातूचे आवरण झिंकपासून जे बनलेले असते त्याला काढून टाका. झिंक प्लेटमधून 2 मिलीमीटर असे रुंद आणि 3 सेंटीमीटर लांब झिंक स्ट्रिप आणि तांब्याच्या प्लेटमधून तांब्याची पट्टी कापून टाका. इंजेक्शन बाटल्यांच्या रबर कॅप्समध्ये
तांब्याची पट्टी आणि झिंक स्ट्रिप स्वतंत्रपणे घाला. तांब्याची पट्टी आणि झिंक स्ट्रिप एकमेकांना स्पर्श करत नाहीत याची खात्री करा. आता एक तार घ्या आणि एका बाटलीची झिंक स्ट्रिप दुसऱ्या बाटलीच्या तांब्याच्या पट्टीशी जोडा. दोन्ही बाटल्या सल्फ्युरिक आम्लाने भरा. तांब्याचा तारा आणि झिंक स्ट्रिप घातलेल्या कॅप्सने बाटल्या काळजीपूर्वक बंद करा बरं का. आमचा सेल आता तयार झाला. सर्व सेलमध्ये द्रव्य असतो का? यासाठी आपण एक कृती करूया. एक कोरडा सेल घ्या आणि ते कापून टाका. आपल्याला आढळते की कोरड्या सेलमध्ये काही रसायने असतात जे एकमेकांची प्रतिक्रिया घेऊन विद्युत ऊर्जा निर्माण करतात. कोरड्या सेलमध्ये जास्त धातूंपासून बनलेले एक कंटेनर असतो. कंटेनर मध्यभागी ऋण टर्मिनल म्हणून देखील काम करतो. धातूची टोपी असलेला कार्बन ग्राफाइट रॉड सकारात्मक टर्मिनल म्हणून काम करतो. कार्बन रॉड कार्बन कणांच्या मिश्रणाने आणि अमोनियम क्लोराईड नावाच्या रसायनाने वाढलेला असतो. सेलवरून सील बंद केलेले असतात. कोरडा सेल एक विशिष्ट वेळासाठी सर्किटमध्ये विद्युत प्रवाह पुरवू शकतो. त्यानंतर त्यातील रसायने संपतात आणि ती आता वापरता येत नाही. कोरडा सेल रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते. काही सामान्य विद्युत घटक मानक चिन्हाद्वारे दर्शविले जाऊ शकतात. काही विद्युत घटक आणि त्यांची चिन्हे स्क्रीनवर दर्शविली आहेत. चिन्हे काळजीपूर्वक पहा. विद्युत सेल चिन्हात लक्षात घ्या की एक लांब रेषा आणि एक लहान परंतु जाड समांतर रेषा आहे. कारण विद्युत सेलमध्ये घन आणि ऋण टोक असते. लांब रेषा घन टोक दर्शविते आणि जाड लहान रेषा ऋण टोक दर्शविते. तुम्हाला बॅटरी म्हणजे काय आहे हे माहिती आहे का? बॅटरीचे चिन्ह पहा. काही क्रियाकलापांसाठी आपल्याला एकापेक्षा जास्त सेलची आवश्यकता असू शकते. म्हणून आकृतीत दाखविल्याप्रमाणे आपण 2 किंवा अधिक सेल एकत्र जोडतो. लक्षात घ्या की एका सेलचे घन टोक पुढील पेशीच्या ऋण टोकाशी जोडले जातात.
2 किंवा अधिक सेलच्या अशा संयोजनाला बॅटरी असे म्हणतात. बॅटरी तयार करण्यासाठी आपण सेल कसे जोडू शकतो? यासाठी आपण लाकडी ब्लॉक, 2 लोखंडी पट्ट्या आणि रबर बँड वापरून सेल होल्डर बनवू शकतो. रबर बँडने धातूच्या पट्ट्या घट्ट धरून ठेवणे आवश्यक आहे. त्यामध्ये सेल योग्यरित्या ठेवा, जेणेकरून एका सेलचे पॉझिटिव्ह टर्मिनल पुढील सेलच्या नेगेटिव्ह टर्मिनलशी जोडले जाईल. सेल होल्डरवरील 2 धातूंच्या किल्पात प्रत्येकी वायरचा तुकडा जोडा. बॅटरी आता वापरण्यासाठी तयार आहे. प्रत्येकांचा वापर करून सर्किटचे चित्र तयार करणे याला सर्किट डायग्राम असे म्हणतात. प्रत्येकांचा वापर करून सर्किट डायग्राम काढणे खूप सोपे असते बरं का. म्हणून आपण सामान्यतः विद्युत सर्किट त्याच्या सर्किट डायग्रामद्वारे दर्शवितो. विद्युत सर्किटच्या सर्किट डायग्राम स्क्रीनवर दाखवलेला आहे. एक किंवा अधिक विद्युत सेल असलेला एक स्त्रोत असावा. स्विच सर्किटमध्ये कुठेही ठेवता येतो. जर स्विच चालू असतील तर बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनलपासून त्याच्या नकारात्मक टर्मिनलपर्यंत सर्किट पूर्ण होतो. त्यानंतर सर्किट बंद असल्यास म्हटले जाते की सर्किटमध्ये सतत विद्युत प्रवाह असतो. तारांमध्ये कोणताही खंड नसावा. जेव्हा स्विच बंद स्थितीत असतो तेव्हा सर्किट अपूर्ण असतो. ते उघडे असलेले म्हटले जाते. सर्किटच्या कोणत्याही भागातून कोणत्याही विद्युत प्रवाह वाहत नाही. एका मालिकेच्या सर्किटमध्ये वीज वाहण्यासाठी फक्त एकच मार्ग असतो. सर्व विद्युत घटक या मार्गाने जोडले असतात. जर त्यापैकी कोणतीही एक काढून टाकला किंवा योग्यरित्या कार्य करत नसलं तर सर्किट अपूर्ण राहील. समांतर सर्किटमध्ये वीज प्रवाहासाठी एकापेक्षा जास्त मार्ग असतात. सर्किटमधील प्रत्येक बल्ब वेगळ्या मार्गाने जोडलेला असतो ज्यातून वीज वाहू शकते. जर कोणताही एक बल्ब काढून टाकला तर विद्युत प्रवाह समांतर सर्किटमध्ये सतत वाहतो. आपल्याला घरातील सर्व घटक समांतर जोडलेले असतात. एक कोरडा सेल आणि टॉर्च बल्ब घ्या. तांब्याच्या ताराचा वापर करून बल्ब एका सेलला जोडा.
प्रकाशाची तीव्रता पहा. आता आणखी एक कोरडा सेल घ्या आणि 2 सेल जोडा. या पद्धतीने पहिल्या सेलचे घन टोक आणि दुसऱ्या सेलचे ऋण टोक बल्बला जोडलेले आहेत. बल्ब आता पूर्वीपेक्षा जास्त चमकतो. त्याच पद्धतीने 3 किंवा 4 सेल जोडा. आपल्याला दिसेल की बल्ब अधिकाधिक चमकतो. 3 कोरडे सेल घ्या आणि त्यांना जोडा. म्हणजेच सेलचे सर्व घन टर्मिनल एकत्र जोडले आहेत आणि तीनही ऋण टर्मिनल एकत्र जोडलेले आहेत. हे 3 घन आणि 3 ऋण टर्मिनल एका बल्बला जोडलेले आहेत. बल्ब चमकतो. फक्त एका सेलच्या बाबतीत बल्बच्या चमकची तीव्रतेत कोणताही फरक राहणार नाही. लक्षात ठेवण्यायोग्य मुद्दे. विद्युत सेल हा विद्युत ऊर्जेचा स्रोत आहे. कोरडे सेल रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते. 2 किंवा अधिक सेल एकत्र येऊन बॅटरी तयार करतात. विद्युत घटकांना चिन्हाद्वारे दर्शविणे सोयीचे आहे. त्यांचा वापर करून विद्युत सर्किट सर्किट आकृतीद्वारे दर्शविता येतो. बंद विद्युत सर्किटमध्ये विद्युत प्रवाह विद्युत सेलच्या एका टर्मिनलमधून दुसऱ्या टर्मिनलमध्ये जातो. एका शृंखला सर्किटमध्ये विजेचा प्रवाह फक्त एकच मार्ग असतो. समांतर सर्किटमध्ये विजेच्या प्रवाहासाठी एकापेक्षा जास्त मार्ग असतात. आपल्या घरातील सर्व घटक समांतर जोडलेले असतात.